जो रामायण प्रेम से गावे, मन वांछित फल को वह पावे। जो रामायण प्रेम से गावे, मन वांछित फल को वह पावे। उनकी रक्षा करते श्री राम। श्री राम जय जय राम। भजे विशेष सुंदरम समस्त पाप खंडनम, स्वभक्त चित्तरंजनम सदैव राम मद्वयम। राम 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 राम। सगळ्यांकय नमस्कारू। हे आत रामाष्टकमाचे सुरवेत स्टांजा सांगिल्ले आमी वटू सांगया। कशवाळा हांव एक लायन सांगता, दय कोर तुमी मिगेल मागशीची रिपीट कराची। भजे विशेष सुंदरम समस्त पाप खंडनम, स्वभक्त चित्तरंजनम सदैव राम मद्वयम। राम 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 राम। हे एक विचार वचन म्हळ्यार कसं म्हूण एक संक्षिप्त जावन सांगता। हे एक प्रवचन म्हूण न्हय, इथं म्हळ्यार प्रवचन म्हूण दिवच्याक ते एक स्वामी आसका, जो एक संतीण तस कोण एक आसका। आनी हांनी हांगेल सगळे जीवन एक खंयचे एक शास्त्र रामायण जो महाभारताक तांगेल जीवन अर्पण करून सगळे जीवन तांतू लीन जावन आसताची, तश जावन तांणी एक प्रवचन म्हूण दिवचें। हांव एक स्वामी जो तश खंयचे एक ना म्हाका, हांव खाली एक इंजिनियरींग स्टुडंट। म्हाका कशी एक आसक्ती आसा ह्या विशयांतू, म्हाका कशी समय मेळटा ताका समजावन हांव मिगेल एक इंट्रस्ट आनी पॅशन म्हूण घेवन ताका वाजितर आयलेलो आसा। आनी वाजितना मिगेल माथ्या भितर आयलेले विचार तुमगेल मूलक एक शेअर करचे, एक वचना मूलक एक प्रस्ताव तितले करचे। तश जावन हाक एक विचार वचन म्हूण एक आयला आनी हे एक प्रयास तितलेची। तशीच हरिकथावय न्हय, इथं हरिकथा म्हळ्यार ताका ताजे एक विंगड एक फॉर्मॅट आसा। तशें हांव त्यावय न्हय, खाली एक विचार वचन म्हळें एक मिगेल एक प्रयास। आयज आमगेल टॉपिक आकर्षक रामायण म्हणून। रामायणांतलो आकर्षक भोवच्या ह्या लोकांत विंगड खंयचेंय ना म्हूण दिसता। इथं म्हणूय सांगता, हे रामायण म्हळ्यार आमी दोन मेजर टेक्स्ट पळयत। एक वाल्मिकी रामायण, खंयचे आदि कवी वाल्मिकीन बरयलेलें, आनी एक खंयचे म्हळ्यार संत गोस्वामी तुलसीदास हांणी बरयलेलें श्री रामचरित मानस। दोन्ही घेतल्यार आमी सुरवे जावन वाल्मिकी रामायण पळयल्यार वाल्मिकी महामुनी कशे बा त्या रामचंद्राल काणी कळल्या, कश म्हळ्यार चतुर्मुख ब्रह्मान दिव्य दृष्टी दिल्या। तशें जावन सृष्टी करतशील ब्रह्मानाची हें काणी दाखोवन दिलेलें आसा महर्षी वाल्मिकीक। तशें जावन तें एक आकर्षक आसा। श्री रामचरित मानस खंयचे संत गोस्वामी तुलसीदासान अवधींत बरयलेलें आसा। हें घेतल्यार हें कोण कोणाक सांगिल्लें बा, हें महादेव आशिल्लें, शिवान जगत जननी आशिल्ली तागेल बायल आशिल्ल्या पार्वती मातेक सांगिल्लें। तशें जावन खंयचेय रामायण घेतल्यार आमी इधर शिवान सांगिल्लें और ते ब्रह्मान सांगिल्लें। श्रीमन नारायणाले 7 अवतार आशिल्ले श्री रामचंद्राल विशय। तशें जावन हें एक रामायण म्हणलेची ब्रह्मा आनी शिवान विष्णूल विशय सांगिल्ले निमित्त एक त्रिदेवाल मिलनच एक रामायण म्हणून आमी घेवेत। हाच्या पशी आकर्षक विंगड कसं नाशी येता बा। आत्ता मी सुरवे जावन आमी आतां कशी हें शिवान पार्वतीक सांगलां बा म्हळ्यार वचा सकट जनान आमी कल्पन करुया की आमी हिमालयांत आसाची म्हूण। हिमालयांत थंय देवोंके देव आशिल्ले महादेव शिव बैसून आसा। तेदना थंय तागेल मोगा आशिल्ली बायल जगत जननी आशिल्ले पार्वती येता। तेदना संत गोस्वामी तुलसीदास एक चंद चौपाईन तांगेल्या श्री रामचरित मानसान सांगताची, जानी प्रिया दरुवती कीन हाँ, बाम भाग आसनो हर दीन हाँ, बैठी शिव समीप हर्षाई,
पूरब जन्म कथाचित आई. अपास सांगचे असल्या रे जानी प्रिया दरुअती कीन हा बाम भाग आसनु हर दीन हा बैठी शिव समीप हर्षाई पूरब जन्म कथाचित आई. जानी प्रिया तागेल मोगा आशिल बायल तागेल प्रिय आशिल्या माता पार्वतीक पळोवन देव महादेव आशिल शिव बाम भाग आसन हरू दिना. बाम भाग म्हळ्यार तागेल लेफ्ट सायडान तो एक आसन सज्ज केलें. हर हर म्हळ्यार शिवाल अनेक नांव. आदर म्हळ्यार आसा म्हळ्यार भारी एक मोगान तशीच एक आदर आनी सत्कार दिवन त्या जगत जननी आशिल्ली माता पार्वतीक लेफ्ट सायडान एक आसन दिल्लें आसा. आनी ती कशी बसल्या बा केन्ना तिगेल बामणा लागीं बसली की ती थंय शिव हर्षाई म्हण आसा. बैठे शिव समीप हर्षाई. समीप शिवाल समीप बैसून लागीं बैसून हर्षाई मनान तूं मस्त हर्ष म्हणा उल्हास घेतली तिणें. पूरब जन्म कथाचित आई. फुडल्या जन्मात सक्कड काणी उडगास करूक आनी ताजी मागशी सांगता खंय शिवाक म्हाका सगळेची काणी आयकूंक कोणाल म्हळ्यार श्री रामचंद्राला. जन्म घेत रबत देखून सक्कड विशय विस्तार करून आयकूंक रावणाल संहार आसा सीतालोट स्वयंवर सक्कड विशय म्हाका विस्तार जावन आयकूंक तुमी म्हाका सांगताच वेळ म्हूण. तशें जावन हाज्या पशी एक मनमोहक आशिल्लें मंत्रमुग्ध करचें आशिल्लें विंगड कसन शापूर केन्ना तसल एक शिवाल तोंडा दोखून हें एक पवित्र आशिल्लें एक श्री रामचंद्राल काणी येता म्हणून पळोवचें मेळटा. तशीची संत गोस्वामी तुळसीदास तंगेला श्री रामचरित मानसान सांगताची रामचंद्र के चरित सुहाये कल्प कोटि लागी जाहि न गाये. रामचंद्र के चरित सुहाये कल्प कोटि लागी जाहि न गाये. आता एक कल्प म्हळ्यार सुमार 72 युगा सायकल्स. एक युगा सायकल म्हळ्यार सत्य त्रेत्वा द्वापर आनी कली येवका असल 72 युगा सायकल्स आशिल्ले एक कल्प. कल्प कोटि लागी कोटि 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 कल्प जाल्यारीची जाहि न गाये. श्री रामचंद्राल विशय कितले गुणगान कोण सांगून भजन कीर्तन केल्यारी पावयना खंय. रामचंद्र के चरित सुहाये इतल सुंदर आशिल्ली श्री रामचंद्राल काणी कितले सांगल्यारीची उणे म्हूण दिसता. आमगे लागीं कल्पयना कोटि वर्षेना आमगेला अशें एक जीवन काल मात्र अल्प समय अशें तांतू आमकां कितले करूं जाता गुणगान कितले रामायण वाजूशें जाता कितले श्री रामचंद्राल नामस्मरण करूं जाता तितले हें जीवन कालान तुजी कोरका आनी तांतू आमी संतोष पावका म्हणलें एक आसांतू. आतां हें एक आकर्शक रामायण म्हणलें आसा. असेल एक आकर्षक आशिल्लें मनाक सदाकाल संतोष आनी आनंद दितल हें रामायणाचे प्रत्येक प्रसंग आकर्षकची मनमोहकच आसा. जाल्यार आज आमी तीन घेवया तीन प्रसंग खंयचे लायक आसा आनी कसले आकबा ते एक आकर्षक जाल्ला म्हणून आमी ताजे मागशी पळया. सुरवे जावन घेवचे आसल्यार आमी धर्म म्हळ्यार कसं न्हय धर्माचें तें एक मोल ताजें एक मूल्य कितलो आसा. आनी खाली मनुष्य लोकांत जन्म घेवन हें एक मनुष्य संवसारांत जन्म घेवन धर्माचे आचार आनी विचार मात्र करची न्हय. एक प्राणी पक्षी कुटुंबांत जन्म घेतल्यार तांकांय धर्म म्हळ्यार कसं न्हय. आनी धर्म म्हळ्यार खाली आमी धर्मा वहन करचें मात्र न्हय एक अधर्माक कशें राबोवचें अधर्म दोळ्या येद्रा जाता आनी कशें तें एक तडसूचें जाता म्हणल्यार एक शक्ती मात न्हयशी त्या एक धर्मा खातीर एक प्राणवरण त्याग करूंक सज्ज आशिल्ल्या जटायुलेचें एक उत्तम उदाहरण घेवया. रामायणांत अत्यंत मनाक दुख्ख येवचें तसल्या संदर्भ खंयची म्हळ्यार सीतादेवील्या अपहरणा संदर्भ. केन्ना थंय रावण येवन सीता मातेल्या अपहरण कोर न्हू तागेले पुष्पक विमानार लंका डिरेक्शनार बत्तर आसतकी त्या सीता देवीला बाब ऐकून ती कशी श्री रामचंद्राक आनी लक्ष्मणाक मस्त 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 आपयतर आसा हें आयकल सत्ताक थंय उठायत कोण म्हळ्यार गृध्रराज पक्षीराज आशिल्लो जटायू. आनी जटायूक त्या संदर्भ सहिसूचाक जायना. मिगेल एक पुत्री समान आशिल्ली सीताक असले कश्टा काल आयलो मो
तिगेल एक सहाय करू कोणे नाचिमो तशान हांव वत्ता म्हूण लेखता आनी तो थंय वचून रावणाक एगेन्स्ट फायट करूंक सज्ज जावन आसता. आमकां उडगस आसता कसं म्हळ्यार ह्या समयारी रावण म्हळ्यार खाली एक सामान्य राक्षस न्हय, सामान्य एक राक्षस राजूय न्हय, कोण म्हळ्यार त्या टायमार त्रिलोका वयर एक अधिपती घेतिल्लो एक रावण. तो देव असो, असुर असो, गंधर्व असो, किंपुरुष असो, दिक्पाल असो, नाग असो, किन्नर असो, उरग असो, क्रिमी कीट प्राणी पक्षी सगळ जना वयरी त्या एक तागेल नायकत्व म्हणून स्थापन कोर नाशिल्लो. सगळे प्रपंचाक भयभीत करतलो तो एक रावण. हागेल समक्ष एक पक्षी राबून ताका फायट करूंक सज्ज आसता म्हणजे त्या पक्षील माथ्या भितर कसं जात्तर आसच्या पुरो. जेलॅरीची अधर्म जात्तर आस मिगेल दोळ्या येद्राक, एक परस्त्रील अपहरण जात्तर आस, तिक हांव सहाय कोरकाचीच येता म्हणल खातीर त्या एक गृध्रराज आशिल्लो जटायू त्या एक अधर्म तडसुच्याक आनी धर्म म्हळ्यार कसं ना म्हूण दाखोवच्याक थंय वचून रावणान संहार करूंक राबून आसता. अल्टिमेटली अनफॉर्च्युनेटली पळयल्यार कसन जाता म्हळ्यार रावण एक पाख कटकोरून सोडता जटायूला. तशें जावन जटायू आकाशात ओकून भुंयचेरी पडटा. जेलॅरीची इतले आंगांतूय दुख्ख पुरो, मनांतूय दुख्ख पुरो. जेलॅरीची श्रीरामचंद्राक एक संदेश दिवका सीतादेवी कसन जाल्ला, तिगेलें अपहरण जाल्ला, कोण अपहरण केला हाची सक्कड खबर हांव सांगची थंय, संदेश दिवची थंय. हांव मरणाक वचा जायना म्हूण मरणा बागला राबून आशिल्लो त्या जटायू तडशिता. तशीच थोडे वेळान श्री रामचंद्र आनी लक्ष्मण सीतादेवीक सोदिता सोदिता सोदिताची थंय येताची आनी ताणें जटायू पळयताची. आनी जटायू विस्तार जावन पाप सांगता तेन्ना कसन जाल्लो आस म्हूण सीतादेवीक. हें आयकून श्री रामचंद्राक अत्यंत मना बेजार जाता. एक सायड देखून खंडित बेजार आस की सीतादेवीला अपहरण जाल्ला म्हणून, जाल्यार आनीक सायड देखून त्या एक तडसूच्या जायना मनांत अत्यंत बेजार इता जाता म्हळ्यार असल एक पक्षी थंय मिगेल खातीर तागेल प्राण एक त्याग केलेलो आसना. धर्म म्हळ्यार कसं म्हूण सगळे लोकांक दाखयलेलो आसना. हें एक अधर्माचे एगेन्स्ट फायट करूंक तागेल प्राण त्याग केलेलो आसना म्हळेलेची श्री रामचंद्राल्या हृदयाक मस्त पिडा येता. तेन्ना श्री रामचंद्र कसन सांगता बा तागे लाग्गे आशिल्ले सुमित्रानंदन आशिल्ले सौमित्र आशिल्ले लक्ष्मणाक म्हूण आमी वाल्मिकी रामायणाचे एक श्लोक पळया संस्कृताचे. सर्वत्र खलु दृश्यन्ते साधवो धर्मचारिणः शूरा शरण्या सौमित्रे तिर्यज्ञो निगतेष्वपि. सर्वत्र खलु दृश्यन्ते साधवो धर्मचारिणः शूरा शरण्या सौमित्रे तिर्यज्ञो निगतेष्वपि. सर्वत्र सर्वत्र म्हळ्यार सगळ कडेन खलु दृश्यन्ते कसन पळोवचा मेळटा. दृश्यन्ते म्हळ्यार पळोवचा मेळटा. कसन सौमित्रे म्हळ्यार एक वर्ड आसा. सौमित्रे म्हणून आज सांगल्या वरीची सुमित्राल पूत आशिल्लो लक्ष्मणाक श्री रामचंद्रान सौमित्रे म्हणून पोचे. साधवो धर्मचारिणः. साधवो म्हळ्यार एक साधू म्हळ्यार एक मनशांत तूं सक्कड सज्जन लोकांत कसन आस पळय तसल क्वॉलिटीज. धर्मचारिणः कोण धर्माचे आचरण करता की तशी. तिर्यज्ञो निगतेष्वपि. असल पुरो साधव आशिल्ले धर्मचारिणः आशिल्ले एक मनुष्य न्हय, तिर्यज्ञो निगतेष्वपि एक पक्षी कुलांत तूं जन्म घेतिल्लो म्हळ्यार जटायू म्हूण सांगचें. साधवो धर्मचारिणः म्हणून सुमित्रा नंदन आशिल्ल्या लक्ष्मणाक सांगचें. तशीच शूरा शरण्याः म्हळेलें आसा. शूराः कोण शूरते वीरते आतां दाखयलेलो आसा की तागेलें आसलें एक एक्शनान. तशीच शरण्याः. शरण्य म्हळ्यार शेल्टर दिवचें, आश्रय दिवचें. कोण विंगड जनाक कश्टा कालार आश्रय दित की तसलो तसल एक जावन आस मो जटायू म्हूण श्री रामचंद्रान तागेल प्रशंस करची जटायू विशयी कोणाक म्हळ्यार लक्ष्मणाक. तशें जावन सर्वत्र खलु दृश्यन्ते साधवो धर्मचारिणः शूराः शरण्याः सौमित्रे तिर्यज्ञो निगतेष्वपि म्हणून श्री रामचंद्र जटायूल विशयी लक्ष्मणाक सांगता. तशें आमी सुरवेचे एक आकर्शक आशिल्लो प्रसंग पळयलेले. कशी एक मनुष्य न्हयशी एक पक्षी कुलांत एक पक्षी जावन जन्म घेवनय ते एक धर्म म्हणल्यार रियली अंडरस्टँड कोर न्हू कशी यू स्टँड अप म्हूण फॉर धर्मा. त्या एक आमी पळयलेलो आसा. दोनीचे आमी पळया आनीक एक आकर्शक प्रसंग. हें कसं म्हळ्यार
आत्मविश्वास असो न्हू तशीच एक स्वपरिचय म्हणल्यार कशी जाता म्हूण जिवनांत आमी सांद करून व्हड जाता 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 केलो वेळा आमगेले विशय भौशा परिचय केन्नाय मेळनाशे अशे संदर्भ येता आमगेले स्किल्सा विशयू आमगेले कंप्लीट पोटेन्शियला विशय आमकां कळचना तसल एक संदर्भारी आमकां एक आनू अम्मा गुरू जो प्रभू असल एक कोणे उन्नत स्थानांत तूं आशिल्ले एक मनशान आमकां मार्गदर्शन म्हळ्यार दिवका जाता आमगेले विशय आत्मपरिचय आमकां कोरका जाल्यार असल एक खंयचे एक मनशाल्या मार्गदर्शनांत असल एक सहाय आमकां जावका आसता आमी रामायणांत पळयल्यार आमकां सेम एक उदाहरण मेळटा हनुमंताल्या आनी जांबवंताल मदें तशिल्लो एक संवाद आमी पळयलेलो आसा कशी सीता देवी हिला अपहरण रावणान केल्लें आनी तिका लंका दूर व्हेल्लें म्हूण आतां ಸ್ವಲ್ಪ समया नंतर पुरा वानर सोदितर आसताची सीता देवी खंय चमकला बा म्हूण असेल एक संदर्भार विस्तार समुद्र सेद्रा हे विस्तार समुद्र म्हळ्यार आतां कोणाच्यान बा पार करूं जाता इतले व्हड समुद्र आसा ते पार केल्यार मात्र नव लंका वचचें जाता कोणाच्यान बा पार करूं जाता म्हणटा सक्कड वानर म्हाका जायना मिजाण जायना मिजाण जायना म्हणटाची तेन्ना थंय करडील राय आशिल्लो ताका रीच्छपती म्हणटाची करडील राय आशिल्लो जांबवंतू पळयत खंय पुरा जन म्हाका जायना म्हणटाच मो हनुमंतू मात्र इथे नुत सभा म्हणून अपासम्यत श्री रामचरित मानसा वचा हंत आता 2 चौपाई हांव सांगता संत गोस्वामी तुलसीदास भारी एक चंद कशी रितीर सांगता हे एक हनुमंताक जांबवंतू तसल समयार कसन सांगता म्हणून कहईरी छपती सुनु हनुमाना का चुप सादी रहे हूँ बलवाना पवन तनय बल पवन समाना बुद्धि विवेक विज्ञान निधाना कवन सो काज कठिन जग माही जो नहीं होई तात तुम पाई भारी चंदरी तिरी सांगता कहई रीच्छपति सुनो हनुमाना काचुप सादी रहे हु बलवाना पवन तनय बल पवन समाना बुद्धि विवेक विज्ञान निधाना कवन सोकाज कठिन जग माही जो नहीं होई तात तुम पाई म्हणून हाजी मागशीत सांगताची राम काज लगी तब अवतारा सुनते ही भयऊ पर्वताकारा राम काज लगी तब अवतारा सुनते ही भयऊ पर्वताकारा म्हणून आता एक घेऊन आमी कसं नाही म्हणून पळया कहई रीच्छपती सुनु हनुमाना रीच्छपती म्हळ्यार करडील राय आशिल्लो जांबवंत सांगता सुनु हनुमाना हनुमंता ऐकव का चुप सादी रहे हो बलवाना इतले बलवंत आशिल्लो तूं चुप म्हळ्यार न्हू इथे बसला बा म्हणून हाजी मागशी सांगता खंय तूं कोण म्हण तूं कुडगास करता हांव पवन तनय बल पवन समाना बुद्धि विवेक विज्ञान निधाना पवन तनय पवन देव आशिल्लो तो वायूल पूत तुव बुद्धि विवेक विज्ञान निधाना खाली बल्ला अंतू मात्र नहीं बुद्धि इंटेलिजेंस अशा पुरो विवेक प्रज्ञाशक्ती विस्डम अशा पुरो विज्ञान नॉलेज ज्ञान अंत अशा पुरो सक्कड विषयांतू तू तुगेल अन्नाल इतले बलशाली शक्तिशाली तुगेल अन्नाल इक्वल तू म्हण सांगता खंय त्या एक स्वपरिचय म्हणल थंय जांबवंतू हनुमंता सांगता ताजी मागशी सांगता कवन सोकाज कठिन जग माही जो नहीं होई तात तुम पाई कठीण म्हळ्यार कष्टशील काम तुक हें सगळे जगत्यान तू खंयचेय ना आनी जो नहीं होई तुक कसं सादी सुचा जायना पळय तसल काम मळले ना हे लोकांत म्हळ्यार सक्कड काम तुक करूं जाताची तसल म्हूण शक्ती आसता आनी कीर्ती आस तुका राम काज लगी तव अवतारा सुनते ही भयवू पर्वताकारा श्री रामचंद्राला उद्देश पूर्ण करूकची तू जन्म घेतला आस म्हणून उडगास करत खंय केन्ना हनुमंताक तागेले शक्ती विशयू तशीच तागेले जिवनाचो उद्देश कसं ना म्हूण उडगास येत की तागेले पोटेन्शियल रियलायज जात की तेन्ना पर्वताकारा एक पर्वत कितलो व्हड आस पळय त्या आयकून तितले व्हड जावन रप्त खंय हनुमंत म्हणटना
हें एक सुंदर एक प्रसंग कसं ना सांगता की केन्ना जांबवंतू म्हळ्यार तसले एक वाईज आशिल्लो, तसले एक एक्सपिरियन्स्ड आशिल्लो त्या एक करडीराज केन्ना हें एक हनुमंताक सकड विशय स्मरण दिता. तो कोण, तागेलो जन्म खंयचे खातीर घेतला आनी तो कशी तागेलो आन आशिल्लो वायुदेवाल इतलेची सकड विशयान इक्वल म्हूण त्या एक उडगास करता की स्मरण करता की हनुमंताक वय अशेंच मुगेले एक इधर भक्ती आसा पुरो शक्ती आसा पुरो पुरा विशयान हांव इक्वली केपेबल आसा म्हूण उडगास येता. आनी स्वपरिचय केन्ना जाता की तेन्ना तो एक पर्वता तितलो व्हड जावन त्या एक समुद्र पार करूंक रेडी जाता. आनी सकड जनाक ते एक काणी गोत आशिल्ली तशीच आमकां गोत आसा कशी तो एक सफल जाता म्हूण तांतू. आतां आमी दोनी एक भारी मनमोहक प्रसंग पळयलेलो आसा. रामायण म्हणटरी श्री रामचंद्राक विसरूंक जायना आनी श्री रामचंद्राल विशीं उरलें अशी ते एक इनकम्प्लीटच सदाकाल. तशें आमी तिन्नीचें आनी लास्ट एक पळोवया श्री रामचंद्राल विशय. हें रामचंद्राल विशय म्हळ्यार एक प्रसंग म्हूण न्हय, जाल्यार एक आमी एक बर्ड्स आय व्यू घेवन एक ओवरव्यू ऑफ द रामायण म्हूण पळयल्यार आमकां सदाकाल रामायणांत एक कॉमन थिंग अपास दिश्टी कसन बा. कसन म्हळ्यार कशी सदाकाल पुरा जन मात्र न्हय, ऋषिमुनी मात्र न्हय, तशीच राक्षसय आसच्या पुरोची, देवय आसच्या पुरोची, विंगड कोणीय आसच्या पुरोची सदाकाल 100 कटली वर्ष कशी श्री रामचंद्राल आगमन केन्ना जाता म्हणून प्रतीक्ष कोर नाशिल्लेची म्हणून. तशी श्रीमन नारायणाक एक पळोवच्याक ताजे विशय एक उडगास येवच्याक सदा स्मरण करूंक आनी ते उडगास करून स्मरण केलेलें एक फल जावन थंय देवाक पळोवचा आशा पुरो. जेवो खंयची एक निमित्त एक दुष्कर्माक एक शाप मेळना शापुरो, त्या शाप देखून भायर येवच्याक श्री रामचंद्राक आशा पुरो. जो खाली मिगेल जिवनाचे एक उद्देश श्री रामचंद्राक मेळचे म्हूण आशा पुरो. खंयचेय विंगड रिजन्स आशा पुरो तांग गेल्या जाल्यार सकड जना लक्ष एक आशिल्लें श्री रामचंद्राल आगमन केन्ना जाता आनी म्हाका केन्ना त्या देवाक पळोवचें एक सौभाग्य मेळटा म्हणून. हाजे खातीर आमी आतां तेलुगू संत कवी त्यागराज हांणी हांगेलेंदरो महानुभावुलू म्हूण बरयलेले एक पंचरत्न कृती कर्नाटिक क्लासिकल वोकलांत फेमस आसा ताजी एक स्टांजा घेवया. परम भागवत मौनिवर शशि विभाकर सनक सनंदना दिगीश सुर किं पुरुष कनक कशिपु सुत नारद तुम्बुरु पवन शूनु भाल चंद्रधर सुख सरोज भव भूसुरवरुलु परम पावनुलु घनुलु शाश्वतुलु कमल भव सुखमु सदानु भवुलुगाक ಎಂದರೋ महानु भावुलू म्हणून संत त्यागराज सांगताची परम भागवत मौनी वर शशी म्हळ्यार सूर्य चंद्र तै हें एक नारायणाल अवताराक प्रतीक्ष कोर नाशिल्लेची. परम भागवत मौनी वर शशी विभाकर सनक सनंदना सनक आनी सनंदना म्हणून एक 2 नाम येता. ब्रह्माले मनस्पुत्र जावन चारी सनत कुमार सनंदना शनक आनी सनातन म्हूण 4 जनान कसन केली म्हळ्यार एक दिसू वैकुंठा वतना थंय द्वारपाल आशिल्ले जय आनी विजय म्हळ्यार शाप दिले. त्यांची शापा निमित्त त्या जय आनी विजय रावण आनी कुंभकर्ण जावन त्रेतायुगांत जन्म घेतिल्लो आसा. तशें जावन हें शापा मुक्ताया खातीर आसा पुरो. शाप म्हणटना आमकां अनेक उडगास येता. अहल्या मातेले तीवरन तिगेल शापा दुखून मुक्त करूंक श्री रामचंद्राकची राखून बैसून आशिल्ली. तशीच आमी पळयल्यार पवन शूनु भाल चंद्रधर म्हण येता. पवन शूनु पवन तनय आशिल्लो हनुमंताल विशय आमी आतितले पळयलेलो आसा. आनी कशी संत गोस्वामी तुलसीदासान रामचंद्रालेची जीवनाचे उद्देश पूर्ण करूंक तूं जन्म घेतिला म्हूण राम काज लगी तव अवतारा म्हूण सांगिल म्हणून पळयलेलो आसा. तशें जावन हनुमंताल जीवनाची एक उद्देशाची श्री रामचंद्राक अर्पीत कोन्न तागेल जीवन एक सेवक आनी एक दास आनी एक भक्त जावन अशें. तेज्यान पवन शून भाल चंद्र कोण मात्यार चंद्र घेवन आसकी तसले एक महादेव आशिल शिव आमी सुरवेक पळयलेलो आसा. कशी सगळे श्री रामचरित मानस म्हणलेची
शिवान माता पार्वतीक सांगिल म्हूण सदा कालो शिवालय मनाक खूश आनी संतोष दितलो श्री रामचंद्र. अशी पळयल्यार आमी नारद तुम्बुरू म्हूण अनेक येता. हें ಎಂದರೋ ಮಹಾನುಭಾವುಲಂತೂ ತುಂಬುರು म्हणल्यार एक गंधर्व आशिल्लो. हाका एक शाप मेळ्ळल निमित्ताची हे भुंयचेरी विराध म्हणल्यार राक्षस जावन जन्म घेतिल्लो आसा. अरण्यकांडांतू असल एक विराध म्हणल राक्षसा संहार केल्लेच श्री रामचंद्रान तेन तागेल शाप मुक्त जावन तो अपास गंधर्व जाता. आमकां हें एक परम भागवत मौनिवर शशि विभाकर सनक सनंदना दिगीश सुरकिं पुरुष कनक कशिपु सुत नारद तुम्बुरू पवन शूनु भाल चंद्रधर शुक सरोज भव भूसुरवरुलु परम पावनुलु घनुलु शाश्वतुलु कमल भव सुखमु सदानुभवुलु गाका. म्हणल स्टांजा अंतू कितली जनाल नाव येता. दिक्पाल अशा पुरोची, किम पुरुष अशा पुरोची, सुर म्हण देव अशा पुरोची. तशें जावन राक्षसांक मुक्त करूंक ऋषी मुनी अशा पुरोची. अत्री मुनी, अगस्त्य मुनी, विश्वामित्र ब्रह्मर्षी, वसिष्ठ ब्रह्मर्षी कोणी अशा पुरोची. अहल्या माते अशा पुरो, जो शबरी अशा पूर कोण 100 कटली वर्स दोकून केतना बा श्रीमन नारायणाल तो अवतार आशिल रामचंद्र मिगेल आश्रमा येता म्हणून राखून बशील. कोणी अशा पुरोची सकट जन अनंत काल दोकून प्रतीक्ष करतर आशिल्लेची श्री रामचंद्राला आगमनाक. असल एक श्री रामचंद्र कोण सगळी लोक प्रतीक्ष कोण बसत की कोण अबा तो म्हणून आमकां कळका जाल्यार आमी आत्ता एक श्लोक सांगया. खंयची म्हळ्यार हे राम रहस्य उपनिषद आनी चैतन्य चरितामृता दोन्ही अंत येता. रमन्ते योगिनो अनन्ते सत्यानन्दे चिदात्मनि इति रामपदेनासौ परब्रह्माभिधीयते. रमन्ते योगिनो अनन्ते सत्यानन्दे चिदात्मनि इति रामपदेनासौ परब्रह्माभिधीयते. रमन्ते योगिनो अनंते. अनंत काल दकून योगी म्हणल मनीषा कोण रमन्ते म्हण मनाक खुशी मनरंजक दित की तसल एकलो. योगी म्हण कोण आमकां पुरो सामान्य विशयांतू इजिली खूश जावच्या पुरो. लायक एक कसने दृश्य पळयल्यार खूश जावच्या पुरो, लायक संगीत आयकल्यार खूश जावच्या पुरो, लायक आहार ग्रहण केल्यार खूश जावच्या पुरो. जाल्यार योगी म्हणल एक मनीस कोण आस पळय ताका सुलभयर खुशी करूं जायना. तितलेक डिटॅच्ड आसून तितलेक समान मनस्थितीर केन्नाय आसत की तसले न्हू मनशाक एक योगी म्हणटाची. जाल्यार इतले डिटॅच्ड आसून सकड बंधना दोकून मुक्त जाल्लेलो योगी खंय मनांत कोण बा इतलो संतोष दिता तसलो एकलो राम परब्रह्माभिधीयते. सकड लोकांचे परब्रह्म जावन आसा. सेकंड लायन भारी एक मुख्य म्हण दिसता. सत्यानंदे चिदात्मनि. आनंद म्हणल्यार एक वर्डाक सत्य म्हणल्यार एक प्रिफिक्स जावन आसा. आतां आनंद म्हळ्यार खंयचेय विशयाचे एक सुख जो संतोष उल्हास म्हूण घेवेत. सत्यानंदे चिदात्मनि म्हळ्यार सदा काल कोण सूख दिता आनी तसल एक सत्य आशिल्लो आनंद म्हूण सांगिल्लो आसा. हाजी अर्थ अशी न्हय की आमकां पुरो कसं सूख मेळटा तें फट्टी सूख म्हणून. इतलें की आमकां सामान्य जावन कसं एक सूख दिता पळय त्या पुरा तक्षण कालाक मात्र. आज कसं की आमकां आतां खूश म्हूण जाता फाय तें आमकां विसरू पुरो जो फाय आनी विंगड कसं की एक खुशी म्हूण दिसच्या पुरो. जाल्यार सदा काल कॉन्स्टंटली खंयची एक खुशी म्हळ्यार एक सोर्स आस पळय ते एक श्री रामचंद्राल अनवेवरिंग सोर्स ऑफ हॅपिनेस खंयचे आस पळय तोच एक श्री रामचंद्र. तशें जावन रमन्ते योगिनो अनंते सत्यानंदे चिदात्मनि इति रामपदेनासौ परब्रह्माभिधीयते. हाजे निमित्त असल एक योगींकय खुश करतलो असल एक श्री रामचंद्राल काणी रामायण आशिल्ले निमित्त त्या एक सदाकाल आकर्षक आसा. हाजे निमित्त आमी कितलेय वेळ आयकुवची पळोवची वाजोवची भजन कीर्तन करोवचें आत्तां आयकुच्या पुरोची कसने अशा पुरो. आमकां बेजार म्हणूं येना हें काणी आनी आमकां काणी ऑलरेडी गोत आसल्यार अपास कोण की सांग जाल्यार आमी अपास तितले उत्सूक उद्वेग घेवन बसताचे आयकुच्या. कित्याक म्हळ्यार तसल एक श्री रामचंद्र आशिल्लो सकड गुणाची एक मुर्ती आनी नायक आशिल्लो आनी तसल एक श्री रामचंद्राल काणी हें एक पवित्र अनंत काल दोखून आशिल्लें आमगेले मध्येंत आशिल्लें हें एक रामायणाचें काणी. तशें जावन हें एक मुग्धुच्याक आमी हांगा एक
रामचंद्राय जनक म्हूण आशिल्लें एक पदाचें फस्ट स्टांजा सांगून आमगेल्या मनान तूं सदा काल श्री रामचंद्र जागृत आसो, तागेल भक्ती तागेल तत्व आमगेल हृदयान तूं मनान तूं सदा काल आसो म्हूण सक्कळ जलाले नेमून घेता. आज आमी अशी एक समरायज करूंक 3 महाप्रसंग इत्या बात असेल एक मनोरंजन दिता आमकां आकर्षक करता आमकां सदा काल म्हूण पळयलेलो आसा. सुरवे जावन धर्म म्हळ्यार एक निस्वार्थ आशिल्ल्या एक सज्जन आशिल्ल्या व्यक्ती न्हय जाल्यार एक पक्षीराज आशिल्ल्या जटायून कशी ते अपहोल्ड करूंक तागेल जीवन समेत त्याग केल्लो आसा म्हूण पळयलेलो आसा. दोनी जावन एक आमगेले विशय आमकां सेल्फ रियलायजेशन जावका जाल्यार कशी एक उत्तम आशिल्ल्या मनशाल्या एक मार्गदर्शन कशी जांबवंताल मार्गदर्शनान हनुमंताक तो कोण म्हूण रियलायज जावन तागेल फूल पोटेन्शियला विशीं अंडरस्टँडींग येवन ताण कशी श्री रामचंद्राक तागेल जीवन अर्पण करून रामचंद्राल्या उद्देशाकची तागेल जीवन सगळेची अर्पण करून दिल्लेलो आसा म्हूण आमी पळयलेलो आसा. तिन्नीची कशी सदा काल सक्कळ जनाक मनाक खुशी संतोष आनंद दितल त्या श्री रामचंद्राल्या ಆಗಮನ ಕೊರುಕ ಆಗಮನಿ ಪೊಳಚಾಕನಿ ರಕ್ಕುನು ಸಗಳೇಚಿ ಲೋಕೋಚಿ ಪ್ರತೀಕ್ಷ ಕೋರ್ನ ಆಶಿಲ್ಲ म्हणून पळयलेलो आसा. सो तशें हांव न्हू हांगा हें मुक्ताय करूंक रामचंद्राय जनकाचें एक स्टांजा. रामचंद्राय जनक राजजा मनोहराय मामकाभीष्टदाय महितमङ्गलम् कौसलेशाय मन्दहासदासपोषणाय मामकादिविनुतसत्वराय मङ्गलं राय मङ्गलं राय मङ्गलम्. तोनसे पै कुटुंबात सक्कट सदस्यांक मस्त 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 धन्यवाद. तोनसे पै कुटुंबाचे मुख्यस्थ आशिल्ल्या श्री टी गोकुलदास पै हांकांय मस्त धन्यवाद. तूं सक्कट जनाक बैसून आयकून प्रोत्साह दिल्लो हाका मस्त अभिनंदन आनी धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.